हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी ॲस्पिरंट या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, माझं नाव आहे प्रवीण निकुरे आणि तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे की मी तलाठी भरती 2019 आणि तलाठी भरती 2023 सलग 2 वेळेस गणित आणि बुद्धिमत्तामध्ये पैकीच्या पैकी गुण घेतलेले आहे, 50 पैकी 50 गुण घेतलेले आहे। आणि हां, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय सांगत आहे, गणित आणि बुद्धिमत्तामध्ये पैकीच्या पैकी गुण घेण्यासाठी, आउट ऑफ गुण घेण्यासाठी तुमची स्ट्रॅटेजी काय असायला पाहिजे, ही स्ट्रॅटेजी जी की माझी होती ती स्ट्रॅटेजी तुम्हाला मी इथे सांगत आहोत। ठीक आहे, चला। आणि हां, महत्त्वाचं म्हणजे मेन म्हणजे आजच्या व्हिडिओमध्ये गणित आणि बुद्धिमत्ताची सोबत तयारी कशी करायची आहे ते पण तुम्हाला मी इथे सांगणार आहोत। ठीक आहे, चला। सुरुवातीला गणितामध्ये कसे आउट ऑफ मार्क्स घ्यावे ते सांगतो। हा माझा स्कोर बघून घ्या, मी हे स्कोर एकदा बघून घ्या। ठीक आहे, सर्वात फर्स्ट माझी एक्झाम मी क्रॅक केली ती तलाठी भरती। तलाठी भरती माझी सर्वात पहिली एक्झाम आहे जी की मी पास झालो, जे की मेजर त्याला काय म्हणते फर्स्ट एक्झाम क्रॅक केली ती तलाठी। त्यानंतर मी पोस्टमॅन आणि MTS या दोन पण एक्झाम क्रॅक केलेले आहे आणि माझा स्कोर तुम्ही बघू शकता। ठीक आहे, चांगला एक टॉपरचा स्कोर आहे असं तुम्ही म्हणू शकता। गणितामध्ये आउट ऑफ मार्क्स इकडे 40 पैकी 38, इकडे पण 40 पैकी 38 गणित बुद्धिमत्ता। ठीक आहे, 2023च्या तलाठी भरतीमध्ये पण मित्रांनो मला गणित बुद्धिमत्तामध्ये पैकीच्या पैकी गुण मिळालेले आहे। ओके, त्यामुळे तुम्ही अशा व्यक्तीकडून गायडन्स घेताय ज्यांनी स्वतः पैकीच्या पैकी गुण घेतले, तो स्वतः कारनामा केलेला आहे, त्यानंतर तुम्हाला गायडन्स करण्यासाठी मी तुमच्यासमोर इथे आलेलो आहो। ठीक आहे, आणि हां आणखी तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे। आता पैकीच्या पैकी गुण घेण्यासाठी तुम्ही माझ्याकडून शिकू शकता। मी स्वतः गणित आणि बुद्धिमत्ता शिकवत असतो तुमच्या माझ्या मराठी ॲस्पिरंट या ॲपवर। ठीक आहे, ॲपची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण दिलेली आहे आणि कमेंट बॉक्समध्ये पण पिन केलेली आहे। ठीक आहे, त्यामुळे ज्यांना कुणाला पैकीच्या पैकी गुण घेतलेल्या व्यक्तीकडून शिकायची असेल, माझ्याकडून शिकायचं असेल तर त्यांनी निश्चितच शिकू शकता। गणित आणि बुद्धिमत्ता तुमच्यासाठी अवेलेबल आहे। ठीक आहे, चला। मेन म्हणजे गणितामध्ये पैकीच्या पैकी गुण घेण्यासाठी काय करायला पाहिजे, जास्तीत जास्त गुण घेण्याचा प्रयत्न करा, ना की पैकीच्या पैकी। ठीक आहे, जर तुमचा स्कोर जर तुमचा स्कोर 50 पैकी 40 येत असेल किंवा 40 ते 42 येत असेल तर याच्या वर का जात नाही आपण ते बघायचं आहे। जास्तीत जास्त याच्या वर जाण्याचा प्रयत्न करा, 44 घेण्याचा प्रयत्न करा। त्याच्यानंतर तुमचे 44 चे 45 होईल, त्याच्यानंतर 44 चे 48 होईल आणि त्याच्यानंतर फायनल तुमचे 50 पैकी 50 क्वेश्चन तुमचे येऊन जाईल। ठीक आहे, ही माझी स्ट्रॅटेजी आहे। मी जी स्ट्रॅटेजी फॉलो केली, ज्या पद्धतीने पैकीच्या पैकी गुण घेण्यासाठी ज्या गोष्टी मी केल्या त्या गोष्टी तुम्हाला इथे सांगत आहे। आणि हां, त्याच गोष्टी माझ्या टीचिंगमध्ये पण दिसते। मी अशा प्रकारचे क्वेश्चन प्रत्येक टाईप अशा प्रकारे सोडवतो जेणेकरून क्वेश्चन लवकर सॉल्व्ह होईल। ठीक आहे, जेणेकरून तुम्हाला पैकीच्या पैकी गुण घेईल अशा पद्धतीने तुम्हाला मी बॅच घेतलेलं आहे, शिकवलेलं आहे माझ्या बॅचमध्ये। ठीक आहे, यासाठी काय करायचं, 40-42 पासून तुमचा स्कोर वाढत का नाही त्याचं कारण शोधायचं। मेन कारण आहे मित्रांनो, तुमचं पहिलं कारण आहे अभ्यास अपुरा असेल, तुमचे काही टॉपिक अपूर्ण असेल। ओके, नेक्स्ट तुमची कॅल्क्युलेशन स्पीड कमी असेल, ती फास्ट करावं लागेल। थर्ड, आजकाल क्लास सगळेजण लावतात, तुम्ही जर क्लास लावला नसेल, आता क्लास यासाठी की ज्या गोष्टी तुम्ही स्वतः करू शकत नाही, ज्या गोष्टीमुळे तुम्ही स्वतः तुमचा स्कोर वाढवू शकत नाही, त्यासाठी तुम्हाला क्लास लावणं गरजेचं आहे। आणि आजकाल क्लास तो खूप स्वस्त येत आहे ऑनलाईन जमान्यामुळे, त्यामुळे आजकाल क्लास तुम्ही लावू शकता। मी ज्यावेळेस स्टडी करतो त्यावेळेस फक्त एकच विषय 2-2 हजार रुपयाचे एकच क्लास होते गणिताचे, 1,500-2 हजाराचे बुद्धिमत्ताचे, जवळपास 3 ते 4 हजार रुपये एका विषयाला जायचा। 2019ची गोष्ट करता, लॉकडाऊन लागायच्या पहिलं, ऑनलाईन यायच्या आधी। ठीक आहे, तलाठी एक्झाम झाली त्याच्यानंतर आपलं लॉकडाऊन चालू झालं होतं। ठीक आहे, त्या दरम्यान आता बघा, फोर्थ क्लास लावला असेल परंतु आउट ऑफ मार्क्स न घेतलेल्या शिक्षकाकडून तुम्ही लावला असेल, ज्या शिक्षकांनी स्वतः पैकीच्या पैकी गुण घेतले नाही त्यांच्याकडून तुम्ही जर शिकत असाल तर
शक्यता कमी आहे तुमची टॉपिक पैकीच्या पैकी गुण घेण्याची. ओके, त्यामुळे ज्या व्यक्तीने स्वतः पैकीच्या पैकी गुण घेतले त्या व्यक्तीकडून तुम्ही क्लास करा. मी स्वतः पैकीच्या पैकी गुण घेतले आहे, माझ्याकडून क्लास करा, जेणेकरून माझ्या नॉलेजचा, माझ्या स्ट्रॅटेजीचा तुम्हाला इथे फायदा होईल. ठीक आहे, मी मित्रांनो माझ्या बॅचमध्ये पूर्णच्या पूर्ण टॉपिकवर काम करत नाही, पूर्ण चॅप्टरवर काम करत नाही, तर एक सिंगल टाईपवर काम करतो की हा टाईप एक्झामच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे की नाही, या टाईपवर किती वेळ द्यायला पाहिजे, हा सिंगल टाईप कसा टॅकल करायचा, कमीत कमी वेळेत सॉल्व्ह करण्यासाठी या टाईपला कोणती ट्रिक्स वापरायची की बेसिक न करायचं ते तुम्हाला इथे सांगतो. ठीक आहे, प्रत्येक माझी शिकवण्याची पद्धत तुम्हाला सांगतो. मेन म्हणजे मी कोणताही प्रत्येक टाईप किंवा टाईप 1 घ्या, टाईप एखादी 5व्या नंबरचा टाईप आहे, पहिलं बेसिकनं सॉल्व्ह करतो, त्यानंतर तोच टाईप ट्रिक्सनं सॉल्व्ह करतो. एकच क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी 2-3 ट्रिक्स असतात. मी तुम्हाला सर्वात कमी वेळेमध्ये आणि तुम्हाला समजेल या भाषेची ट्रिक्स बघतो. ठीक आहे, त्यानंतर यावर आधारित प्रॅक्टिस क्वेश्चन 1 घेतो, प्रॅक्टिस क्वेश्चन 2 घेतो, प्रॅक्टिस क्वेश्चन 3 घेतो, प्रॅक्टिस क्वेश्चन 4 घेतो, प्रॅक्टिस क्वेश्चन 5 घेतो. असं करता करता 8 ते 10 प्रॅक्टिस क्वेश्चन घेतो. हे मॅथ्ससाठी. रिझनिंगसाठी 3 ते 5, मोस्टली 3. ठीक आहे, रिझनिंगला 3 ते 5 आणि मॅथ्सला जवळपास 10च्या आसपास घेतो. ठीक आहे, 8 ते 10 क्वेश्चन. आता कोणत्या क्वेश्चनला किती जास्त फोकस करायचा आहे त्यानुसार माझं हे ठरलेलं असते. ठीक आहे, त्यामुळे निश्चितच तुम्हाला याचा फायदा होईल. ज्या गोष्टीचा मला फायदा झाला, मी बघा मित्रांनो, ही स्ट्रॅटेजी फॉलो करून, ही पद्धत फॉलो करून मी पैकीच्या पैकी गुण घेतले आहे. मला सांगा तुम्हाला का भेटणार नाही? जी गोष्टी मी स्वतः साध्य केली आहे, तर माझ्याकडून शिकून तुम्हाला ती गोष्ट भेटणार का नाही सांगा. पैकीच्या पैकी गुण माझ्याकडून शिकून तुम्हाला का भेटणार नाही मला फक्त एवढं सांगा. ठीक आहे, आणि हां, ज्यांना कोणाला माझ्याकडून शिकायचं असेल त्यांनी माझ्या ॲपवर जाऊ शकता. बॅच अवेलेबल आहे खूप कमी प्राईजमध्ये. मॅथ्स अँड रिझनिंग ओनली फक्त 499 मध्ये, खूप कमीत कमी फीजमध्ये. मॅथ्स फक्त 299 आणि रिझनिंग फक्त 249 मध्ये. ठीक आहे, चला ओके, हा पॉईंट झाला क्लिअर. हा प्रॅक्टिस क्वेश्चन्स सॉल्व्ह करताना जे क्वेश्चन खूपच हार्ड जाते ना त्याला शेवटी करा. नेहमी लक्षात ठेवा, प्रॅक्टिस क्वेश्चन तुम्ही 1 पासून तर 2, 3, 4 असं करता, 5 असं करता करता एकदम शेवटी 50वा क्वेश्चन जर सॉल्व्ह करत असेल, 1 पासून 50 पर्यंत प्रॅक्टिस क्वेश्चन सॉल्व्ह करत असेल, तर अशा कंडिशनमध्ये तुम्ही काय करा. समजा पहिला क्वेश्चन सॉल्व्ह झाला, दुसरा सॉल्व्ह झाला, तिसरा मीडियम होता, पहिले 2 सोपी होते, तिसरा मीडियम होता, सॉल्व्ह झाला, 4था सॉल्व्ह झाला, 5वा जर तुम्हाला सॉल्व्ह होत नसेल, हार्ड असेल, खूपच हार्ड असेल, आय रिपीट खूपच हार्ड असेल, तर हा क्वेश्चन स्किप करा, 6वा घ्या, 7वा घ्या. ओके, असं करता करता तुम्ही एकदा 50वा क्वेश्चन सॉल्व्ह कराल, त्या क्वेश्चन सॉल्व्ह झाल्यानंतर एकदम शेवटी 5व्या क्वेश्चनला घ्या. ओके, असं करा. 50 पैकी 10-12 क्वेश्चन तुमचे खूपच हार्ड येईल, जे की तुम्हाला सॉल्व्ह होणार नाही मित्रांनो. ते सॉल्व्ह करण्यासाठी ही माझी स्ट्रॅटेजी फॉलो करा. आणि 50वा क्वेश्चन सॉल्व्ह झाल्यानंतर, पूर्ण प्रॅक्टिस क्वेश्चन सॉल्व्ह झाल्यानंतर, शेवटच्या क्वेश्चनपर्यंत गेल्याच्या नंतर, शेवटचा क्वेश्चन सॉल्व्ह केल्यानंतर जे क्वेश्चन तुमचे राहिले होते, जे क्वेश्चन खूपच हार्ड होते, ते शेवटी करायचं. आणि ही सेम स्ट्रॅटेजी तुमचे प्रॅक्टिस टेस्ट सिरीज लावताना करायचं आणि एक्झाममध्ये वापरायचं, जेणेकरून सोपी क्वेश्चन, मीडियम क्वेश्चन, हार्डवाले क्वेश्चन आधी लवकर होईल. म्हणजेच काय, तर कमीत कमी वेळेमध्ये सुरुवातीला जास्तीत जास्त क्वेश्चन्स करा आणि जेवढा वेळ तुमचा वाचते ना तो हार्डवाल्या क्वेश्चनमध्ये घाला. ठीक आहे, शेवटी एक्झामला जेवढा सिलेबस असतो त्यापेक्षा जास्त स्टडी करा. आता एक्झामचा सिलेबस तुमचा जर एवढा असेल, आय रिपीट, एक्झामचा सिलेबस असा एवढा असेल, त्यापेक्षा जास्त वाचा, एवढा स्टडी करा. ठीक आहे, आता हे का सांगतो तुम्हाला सांगतो. एक्झामला एवढा सिलेबस असेल त्यापेक्षा जास्त यासाठी वाचा की जेणेकरून, ओके थोडा त्रास होत आहे. ठीक आहे, जेणेकरून बघा, सिलेबसच्या बाहेर जाऊन जेव्हा तुम्ही वाचाल तेव्हा जेणेकरून आपलं डोकं काय असतं मित्रांनो, वाचलेल्या गोष्टी विसरत जाते. त्यामुळे वाचलेल्या एकदम जे शेवटच्या गोष्टी आहे ना त्या तुम्ही विसरत जाल. एक्झामच्या दृष्टीने कमी महत्त्वाचा सिलेबस जे की तुम्ही एक्स्ट्रा वाचाल तो तुम्ही विसराल, आणि आतमधला जो सिलेबस आहे ना, मेन सिलेबस तुमचा जास्त पक्का होईल. आणि मेन आणखी तुम्हाला इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो, जेवढा सिलेबस आहे ना त्यापेक्षा कमी तुमचा एक्झाममध्ये
क्वेश्चन येते. म्हणजे या मोठ्या गोलातली मोठ्या स्टडीपेक्षा तुमचा आत्मला गोल जास्त पक्का होईल आणि मेन जो कोर सिलेबस आहे ना तो आणखी जास्त पक्का होईल, जो की एक्झाममध्ये येणारे क्वेश्चन्स आहे, एक्झाममध्ये क्वेश्चन्स येणारे टाईप्स आहे जे की तुमचे आणखी जास्त पक्के होईल. ओके, आता हे सिलेबस जे तुम्हाला स्टडी सांगत आहोत ते मित्रांनो गणित आणि बुद्धिमत्तासाठी जवळपास सेम आहे, फक्त रिझनिंगसाठी थोडं काही वेगळं आहे ते पण सांगतो. ओके, थोड्या नंतर सांगतो, नंतरच्या रिझनिंगच्या वेळेस चालू होईल तेव्हा. बुकमध्ये जास्तीत जास्त क्वेश्चन्स हे बेसिकनुसार सॉल्व्ह करून दिलेले असतात, त्यांचा वापर करू नका. बुक्समध्ये जे बेसिकनुसार क्वेश्चन सॉल्व्ह करून दिलेले असतात त्यांचा वापर करू नका आपल्या एक्झाममध्ये. ठीक आहे, ते तुम्हाला टाइम स्पेंडिंग आहे, ते तुम्हाला कमी वेळेमध्ये जास्त क्वेश्चन सॉल्व्ह करून देणार नाही. ठीक आहे, उलट जास्त वेळेमध्ये कमी क्वेश्चन सॉल्व्ह करेल, त्यामुळे ते फॉलो करू नका. मी तुम्हाला बॅचमध्ये जे बेसिक प्लस ट्रिक्स सांगत आहो ना, आणि जी ट्रिक्स जी सांगत आहो जी की तुम्हाला समजेल आणि कमीत कमी वेळेमध्ये गणित सॉल्व्ह होईल अशी ट्रिक्स सांगत आहोत, ती ट्रिक्स तुम्ही इथे फॉलो करा. ठीक आहे, नंतर मी मॅक्झिमम क्वेश्चन्स ट्रिकने सोडत होतो कारण एक्झाममध्ये खूप कमी वेळ असते. ठीक आहे, माझी काय स्ट्रॅटेजी आहे का, मॅक्झिमम क्वेश्चन मी जास्तीत जास्त क्वेश्चन ट्रिक्सनं सॉल्व्ह करत होतो जेणेकरून तुम्हाला कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त क्वेश्चन सॉल्व्ह होऊन जाईल. ठीक आहे, पहा कॅल्क्युलेशन स्पीड वाढवण्यावर माझा जास्त फोकस होता. तुमची कॅल्क्युलेशन स्पीड जेवढी जास्त तेवढे क्वेश्चन लवकर सॉल्व्ह होईल आणि तुमचे क्वेश्चन सुटणार नाही. एक्झाममध्ये तुमचे प्रत्येक क्वेश्चन तुमचा अटेम्प्ट होणार. ओके, हा मेन पॉईंट आहे आणि या पॉईंटवर मित्रांनो मी माझ्या बॅचमध्ये खूप जास्त लक्ष दिलं आहे. तुम्हाला सेपरेट कॅल्क्युलेशन स्पीड वाढवण्यासाठी मी लेक्चर्स पण ठेवलेले आहे, माझ्या यूट्यूब चॅनलवर पण फ्रीमध्ये अवेलेबल आहे, ते पण व्हिडिओज बघा कॅल्क्युलेशन स्पीड वाढवण्यासाठी. आणि बॅचमध्ये पण याला मी खूप जास्त फोकस केलेलं आहे. प्रत्येक सिंगल टाईपवर मी विचार करून तुम्हाला सोल्युशन देतो, ट्रिक्सचं सोल्युशन देतो, जेणेकरून तुमचं कॅल्क्युलेशन स्पीड फास्ट होऊन तुमचा लवकरात लवकर क्वेश्चन तो सॉल्व्ह होऊन याच्यासाठी मी सेपरेटली लक्ष देत असतो. ठीक आहे, चला. आणि हां, प्रत्येक टाईपवर मी ह्या गोष्टीचं मी फॉलो केलेलं आहे. ही गोष्ट मी फॉलो केलेली आहे. एखादी क्वेश्चन कमीत कमी वेळेमध्ये कसा सॉल्व्ह होईल त्याबाबत मी इथे बघितलेलं आहे. ठीक आहे, हा पॉईंट आपण क्लिअर केलेला आहे. एवढा तुमचा सिलेबस असतो, या सिलेबसच्या वर जाऊन तुम्हाला जास्तीत जास्त वाचन करायचं आहे, जेणेकरून तुम्ही वरचं एक्स्ट्रा वाचलेलं तुम्ही विसरून जाल आणि आत्मला जो मेन सिलेबस आहे तो जास्त तुमच्या डोक्यात राहील, जास्त तुमच्या लक्षात राहील. आणि त्याहीपेक्षा आत्मली म्हणजे कोर क्वेश्चन्स आहे जे की तुमच्या एक्झाममध्ये येणारच आहे, असे क्वेश्चन तुमचे जास्त पक्के होईल. ओके, आणि हां, सिलेबसच्या बाहेर जाऊन वाचणं म्हणजेच वाचा तुम्हाला हे सांगत आहोत. आणि या आणखी एक गोष्ट सांगतो की जे तुमच्या सिलेबसच्या दृष्टीनं दूरपर्यंत संबंध नाही असे क्वेश्चन वाचू नका, असे टॉपिक्स तुम्ही करू नका. याविषयी पण मी माझ्या बॅचमध्ये तुम्हाला मी बोललेलो आहो. ठीक आहे, पहा तुम्हाला एवढा स्टडी करायचा आहे, मोठा स्टडी जास्त करायचा आहे, जेणेकरून मधातला गोल तुमचा जास्त पक्का होईल आणि सर्वात आत्मला गोल तुमचा आणखी पक्का होईल. ठीक आहे, खूप मोठा स्टडी तुम्हाला करायचा आहे, जेणेकरून त्याच्या आत्मला गोल तुमचा जास्त पक्का होईल आणि त्याच्याही आत्मला गोल एकदम पक्का होऊन जाईल, जे की एक्झाममध्ये येणारे क्वेश्चन्स आहे, एक्झाममध्ये येणारे क्वेश्चन्सचे टाईप आहे. ओके, नेक्स्ट पॉईंट, तुम्ही जेवढे जास्त वाचाल तेवढे जास्त IMP पॉईंट्स लक्षात राहील, तेवढा जास्त कोर सिलेबस तुमच्या लक्षात राहील. हा पण पॉईंट आधीच आपण क्लिअर केला आहे. जेवढं जास्त वाचन कराल तेवढं जास्त इनडायरेक्टली तुमच्या माइंडमध्ये पक्क होईल, जे तुमच्या कामाचं आहे. ओके, या गोष्टी ज्या मित्रांनो माहिती आहे का आपल्या सबकॉन्शियस लेवलनी घडते, ज्या खूप जास्त महत्त्वाच्या गोष्टी आहेत ते तुम्हाला आपोआप तुमच्या लक्षामध्ये राहते आणि याच गोष्टी तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये जमा होते, पक्क्या होते. ओके, बेसिक मेथडने क्वेश्चन सॉल्व्ह करण्याऐवजी ट्रिकने क्वेश्चन सॉल्व्ह करा. मी जे गोष्ट फॉलो करेल तेच तुम्हाला सांगत आहोत. बेसिकचा वापर कमी करा, ट्रिक्सनं जास्त क्वेश्चन सॉल्व्ह करा, कारण की आता आपल्याकडे वेळ कमी राहतो एक्झाममध्ये. जास्तीत जास्त टाइम कसा वाचेल यावर फोकस करा आणि हा वाचलेला टाइम नंतर पेपरच्या एंडिंगला अशा क्वेश्चनसाठी वापरा जे तुम्हाला अजिबात येणार नाही, खूप जास्त हार्ड गेले होते. बस हा पॉईंट पण तुम्हाला मी ऑलरेडी क्लिअर केलेला आहे. बघा, जास्तीत जास्त कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त क्वेश्चन्स कसे सॉल्व्ह होईल ते बघा. जे हार्ड क्वेश्चन आहे मधातले ते सोडून द्या, त्याला एकदम शेवटी वापरा. ओके, जेव्हा तुमचा पूर्ण पेपर सॉल्व्ह होईल, पूर्ण गणित बुद्धिमत्तेचे क्वेश्चन सॉल्व्ह होईल, त्याच्यानंतर जे क्वेश्चन राहिले होते, जे क्वेश्चन हार्ड होते, जे क्वेश्चन तुम्हाला अजिबात जमत नाही त्याला लक्ष द्या.
आणि ह्या जे शेवटचे क्वेश्चन राहिले होते तुमचे अजिबात जमत नव्हते, याला वेळ देण्यासाठी तुम्हाला सुरुवातीला वेळ वाचवावा लागते आणि वेळ वाचवण्यासाठीच तुम्ही जे गोष्ट क्वेश्चन सोपी आहे, मीडियम लेवलचे आहे ते क्वेश्चन आधी सॉल्व्ह करायला लागते. ठीक आहे. चला, ऑलवेज रिमेंबर, मॅथ्समुळे तुमची स्मरणशक्ती वाढते आणि याचा फायदा तुम्हाला इतर सब्जेक्टसाठी होते. मॅथमुळे तुमचा IQ लेवल वाढतो, मॅथ्समुळे तुमची स्मरणशक्ती वाढते आणि याचाच फायदा तुम्हाला अदर सब्जेक्टमध्ये होतो, खास करून तुमच्या रिझनिंगसाठी. ओके, कारण की रिझनिंगमध्ये ट्रिक्सचा वापर कमी आणि तुमच्या डोक्याचा वापर जास्त असतो. त्याला काय म्हणते बा, स्मरणशक्तीचा तुमचा वापर जास्त होतो, IQचा वापर तुमचा जास्त होतो. ठीक आहे, मेंटल ॲबिलिटीचा वापर तुमचा रिझनिंगमध्ये जास्त होतो. ओके, इथे तुमचं मॅथची स्ट्रॅटेजी, मॅथ म्हणजे पैकीच्या पैकी गुण कसे घ्यावे, मी पैकीच्या पैकी गुण कसे घेतले मॅथची, हे हा पॉईंट संपलेला आहे का, हा घटक संपला. आता रिझनिंग बघू. रिझनिंगमध्ये पैकीच्या पैकी गुण कसे घ्यावे आपण ते बघू. जवळपास थोडीफार सेमच आहे, फक्त काही बाबतीमध्ये रिझनिंगची स्ट्रॅटेजी तुमची थोडी वेगळी राहणार आहे. थोड्या गोष्टी तुम्हाला इथे इझी होणार आहेत, ते पण तुम्हाला इथे मी सांगतो. ठीक आहे. आणि हां, ज्यांना कोणाला माझ्याकडून गणित आणि बुद्धिमत्ता शिकायचं असेल, आय रिपीट, ज्यांना कोणाला माझ्याकडून गणित आणि बुद्धिमत्ता शिकायचं असेल त्यांनी निश्चितच माझ्या मराठी ॲस्पायरंट या ॲपवर तुम्ही जाऊन शिकू शकता. मी स्वतः पैकीच्या पैकी गुण घेतले, याचा तुम्हाला फायदा करून घेऊ शकता आणि एक वेगळीच तुमची कॉन्फिडन्स तुमचा वाढून जाईल की अशा व्यक्तीकडून आपण शिकत आहोत ज्यांनी स्वतः तो कारनामा केला आहे, स्वतः पैकीच्या पैकी गुण घेतलेले आहे, स्वतः पैकी मार्क्स घेण्याची गणित आणि बुद्धिमत्ता मध्ये मार्क्स किंवा गुण घेण्याची शेवटची सीमा जी असते ती सीमा पार केलेली आहे. ओके, त्या सीमेपर्यंत पोहोचलेला आहे. पैकीच्या पैकी गुण घेतलेल्या व्यक्तीकडून तुम्ही जेव्हा तुम्ही अभ्यास करता, स्वतः त्या व्यक्तीकडून तुम्ही शिकता, तेव्हा तुमचा वेगळाच एक कॉन्फिडन्स लेवल राहतो. ठीक आहे, त्यामुळे माझी बॅच जॉईन करा, हे तुम्हाला माझं आग्रहाची विनंती आहे. ठीक आहे. आणि हां, खूप कमी प्राईस ठेवलेली आहे मी. हां, बॅचची लिंक माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आणि कमेंट बॉक्समध्ये पण मी लिंक पिन केलेली आहे. ओके, चला. आता रिझनिंगमध्ये पैकीच्या पैकी गुण कसे घ्यावे ते सांगतो. मेन म्हणजे आपण जो गणिताचा पॉईंट तुम्हाला सांगितला तोच पॉईंट एक पॉईंट मी इथे रिपीट करतो. आधी जास्तीत जास्त गुण घेण्याचा प्रयत्न करा. ओके, त्याच्यानंतर पैकीच्या पैकी गुण घेण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. 50 मॅथ आणि रिझनिंगला 50 गुण असेल तर सुरुवातीला तुमचे जर 40 मार्क्स तुम्हाला मिळत असेल, 42 मार्क मिळत असेल तर हे 42चे कसे 2-2 मार्क वाढल याचा तुम्ही आधी विचार करा. त्यानंतर 50 मार्क तुम्हाला आपोआप मिळून जाईल. ओके, चला. तुमचं मॅथ्स जेवढं स्ट्रॉंग तेवढं जास्त रिझनिंग स्ट्रॉंग असते. ओके, बघा, जेवढं जास्त तुमचं मॅथ्स स्ट्रॉंग तेवढं जास्त रिझनिंग स्ट्रॉंग. मॅथ्समध्ये केलेले फास्ट कॅल्क्युलेशन तुम्हाला इथे काम पडते, म्हणून मॅथ्सला जास्त फोकस करा. मी पण माझ्या बॅचमध्ये मॅथ्सला जास्त फोकस केलं, त्यानंतर रिझनिंगचा विचार केला, म्हणून तर आधी मॅथची बॅच घेतली, त्यानंतर रिझनिंगची बॅच घेत आहोत. मॅथ आपलं कंप्लीट झालेलं आहे, रिझनिंगचा अर्धा पोर्शन झाला आहे, अर्धा पोर्शन बाकी आहे. ठीक आहे. मॅथ्समध्ये तुम्हाला RS 499 रुपयांमध्ये 138 किंवा 140 व्हिडिओ मॅथ्सचे मिळत आहे आणि 100 व्हिडिओ रिझनिंगचे मिळत आहे. असे एकूण तुम्हाला 250 व्हिडिओ का 240 व्हिडिओ, तर 250 पर्यंत असं, कारण की आणखी व्हिडिओज इथे तुम्हाला व्हिडिओज वाढणार आहे. आणखी हे तुमचे असे 238 व्हिडिओज होते. ठीक आहे, किंवा त्याला आपण 250 व्हिडिओ कंप्लीट करून देईन, कारण इथे आणखी म्हणजे 10 व्हिडिओ वाढवून देईन. ठीक आहे. पहा, 250 व्हिडिओ तुम्हाला, 250 लेक्चर तुम्हाला 499 मध्ये मिळत आहे. म्हणजे एक व्हिडिओ, एक लेक्चर तुम्हाला फक्त आणि फक्त 2 रुपयात भेटत आहे. ओके, चला. नेक्स्ट, काही निवडकच चॅप्टर एक्झाममध्ये क्वेश्चन येतो. मेन तुम्हाला ते पण सांगितलं, मेन डबल सांगतो, काही निवडकच चॅप्टर तुम्हाला एक्झाममध्ये विचारते. सिलेबस तुम्हाला एवढा असतो, पण तुम्हाला करायचा खूप मोठा सिलेबस करायचा आहे, जेणेकरून पहा एक्झाममध्ये येणारे क्वेश्चन तुमचे एवढेच असते. सिलेबस तुमचा थोडा त्यापेक्षा जास्त असतो सिलेबस, आणि तुम्हाला स्टडी एवढा करायचा आहे. ठीक आहे. आता जास्तीत जास्त स्टडी केला, सिलेबसच्या बाहेर जाऊन जर स्टडी केला तर तुम्ही विसराल कुठं, तर बाहेरचं, सिलेबसच्या बाहेरच तुम्ही विसराल. ठीक आहे, विसरून जाल. आणि जो सिलेबस आहे मेन तुमचा जास्त लक्षात येईल. आणि ॲक्च्युअलमध्ये एक्झाममध्ये येणारे जे क्वेश्चन आहे, एक्झाममध्ये येणारे जे टाईप आहे ते तुमचे आणखी जास्त पक्का होईल, तुमचा कोर सिलेबस तुमचा जास्त पक्का होईल. यासाठी ही स्ट्रॅटेजी फॉलो करा. पूर्ण बुक रीड करायची गरज नाही. ज्या गोष्टी एक्झामच्या दृष्टीने अजिबात महत्त्वाच्या नाही, दूरपर्यंत सिलेबसचा आणि
त्या चॅप्टरचा संबंध नाही असे चॅप्टर तुम्ही करायचे नाही आहे, ठीक आहे. परंतु सिलेबसच्या बाहेर जाऊन तुम्हाला अभ्यास करायचा आहे, ही गोष्ट मेन आहे. आणि हां, ह्या गोष्टी कशा मी स्वतः तुम्हाला त्या गोष्टी करून दिल्या माझ्या बॅचमध्ये, ठीक आहे. स्वतः एक्स्ट्रा डोकं लावायचं काम नाही. नाहीतर तुम्ही म्हणाल सर कॅल्क्युलेशन स्पीड वाढवायची तुम्ही सांगितलं, मग ती कशी वाढवायची ते नाही सांगितलं. त्यासाठीच तर मी मित्रांनो तुम्हाला एक एक गोष्ट एक एक टाईप तुम्हाला शिकवतो माझ्या बॅचमध्ये, ओके. त्यासाठीच तर बॅच आहे ना, कमीत, आणि ती बॅच कमी प्राईजमध्ये आहे, ओके. चला, बाकीच्यांपेक्षा तर कमीच प्राईजमध्ये आहे. मॅथ्सप्रमाणे रिझनिंगला पण ट्रिक्सने सोडण्याचा प्रयत्न करा, ओके. जसं तुम्ही मॅथला जास्तीत जास्त ट्रिक्स वापरता, या ठिकाणी पण जास्तीत जास्त ट्रिक्स वापरण्याचा प्रयत्न करा. परंतु मेन म्हणजे रिझनिंगमध्ये जास्त ट्रिक्स लागतही नाही, ठीक आहे. गरज नाही ट्रिक्स, अगावच्या ट्रिक्स पाठ करायची गरज नाही. परंतु जे क्वेश्चन ट्रिकने सॉल्व्ह होते त्याला ट्रिक्सनं सॉल्व्ह करा. मॅथ्स अँड रिझनिंगची स्ट्रॅटेजी जवळपास सेमच आहे. मॅथ आणि रिझनिंगची स्ट्रॅटेजी जवळपास सेमच आहे. फक्त काही बाबतीमध्ये ती थोडी सोपी पडते, काही बाबतीमध्ये मॅथपेक्षा थोडी इझी आहे, मॅथपेक्षा अलग आहे, ते पण तुम्हाला सांगत आहोत, ठीक आहे. चला, बट मॅथ आणि रिझनिंगची स्टडी सेमच आहे. बट काही बाबतीमध्ये रिझनिंगचा स्टडी हा मॅथपेक्षा थोडा इझी होतो. यामागचं कारण रिझनिंगला जास्त थेअरी शिकावी लागत नाही. मेन जास्त फॉर्म्युला किंवा सूत्रपाठ करायला लागत नाही. थर्ड, खूप ट्रिक्सचा वापर होत नाही. खूप कमी ट्रिक्सचा वापर होतो रिझनिंगमध्ये. त्यामुळे हे रिझनिंग थोडं इझी जाते मॅथपेक्षा. थोडं ट्रिकी क्वेश्चन असतात. मेंटल ॲबिलिटीवर जास्त फोकस असतो. आणि यासाठी तुमची स्मरणशक्ती वाढवणं महत्त्वाचं आहे. आणि स्मरणशक्ती वाढवण्यासाठी गणित महत्त्वाचं आहे, ठीक आहे. म्हणजे जेवढं जास्त तुम्ही मॅथ्सचा अभ्यास कराल तेवढी जास्त तुमची स्मरणशक्ती वाढेल. आणि जेवढी तुमची स्मरणशक्ती वाढेल तेवढा जास्त तुम्हाला रिझनिंगमध्ये फायदा होईल, ओके. आणि स्मरणशक्तीचा फायदा तुम्हाला इतर सब्जेक्टमध्ये पण होते, ठीक आहे. हा पॉईंट तुम्हाला मी सांगितला आहे. एक्झाममध्ये फक्त एवढ्याच टाईपवर एवढ्याच चॅप्टर क्वेश्चन येते, एवढ्याच पोर्शन क्वेश्चन येते. आणि तुम्हाला सिलेबस तुम्हाला एवढा दिलेला असतो. त्याच्यापेक्षा मोठा सिलेबस तुम्हाला करायला लागते, जेणेकरून सिलेबसच्या बाहेर तुम्ही जेवढे दूर जासाल, सिलेबसच्या बाहेर तुम्ही गेले होते तेच तुम्ही विसराल, ठीक आहे, ओके. म्हणजे बघा, सिलेबसच्या जेवढे तुम्ही बाहेर गेले, सिलेबसपेक्षाही जास्त चॅप्टर्स तुम्ही केले, सिलेबसपेक्षा जास्तही पोर्शन तुम्ही अभ्यासला, तो तुमचा विसरून जाल, ओके. आणि मेन सिलेबस तुमचा पक्का होईल, ओके. जर का तुम्ही हे वाचलं नाही, अगावचं वाचलं नाही, तर तुम्ही जे अगावचं वाचलं नाही ते न विसरता जे मेन होतं कामाचं ते तुम्ही विसराल, ओके. अगावचं वाचलं नाही तर तुम्ही जे कामाचं वाचलं ते तुम्ही विसराल, ओके. म्हणून ही गोष्ट टाळण्यासाठी अगावचं वाचा आणि शेवटी तुमचं डोकं ते अगावचंच बिनकामाचं विसरून जाईल आणि मेन तुमचा जो सिलेबस आहे तो तुमच्या लक्षात राहील, ओके. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं आणखी तुमचा कोर्स सिलेबस तुमचा जास्त पक्का होईल, ठीक आहे. चला नेक्स्ट, हा पॉईंट झाला ना. सेम हा पण पॉईंट तुम्ही आताच सांगितलं मी तुम्हाला जास्तीत जास्त स्टडी वापरायचा, एवढा मोठा स्टडी तुम्हाला करायचा आहे, जेणेकरून मधातला गोल तुमचा पक्का होईल आणि त्याहीपेक्षा छोटा गोल तुमचा आणखी जास्त पक्का होईल. हा स्ट्रॅटेजी तुमची इथे संपलेली आहे. पुन्हा एकदा सांगतो, मी स्वतः पैकी गुण घेतले आहे. याचा फायदा तुम्हाला करून देण्यासाठी मी स्वतः गणित आणि बुद्धिमत्ता तुम्हाला शिकवत आहोत. ज्यांना कोणाला माझी बॅच जॉईन करायची असेल त्यांनी निश्चितच माझ्या मराठी ॲस्पिरंट या ॲपवर जाऊन तुम्ही बॅच जॉईन करू शकता. ॲपची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि कमेंट बॉक्समध्ये पण पिन केलेली आहे, ओके. थँक्यू.